जय श्रीराम. अकोला रामनवमी जन्मोत्सव. रामनवमी जन्मोत्सव. हनुमंतांनी सीतेचा शोध घेतला, पण लंकेतून सीतेला सुखरूप परत आणण्यासाठी श्रीरामांना लंकेश्वर रावणाशी युद्ध करावं लागणार होतं. घनघोर युद्धाला प्रारंभ झाला. श्रीराम आणि लक्ष्मणाच्या अतुलनीय शौर्यासमोर शत्रूचा टिकाव लागत नव्हता. आतापर्यंत रावणानं पाठवलेले कुंभकर्ण, मेघनाद यांसारखे धुरंधर योद्धे देखील मातीला मिळाले. आता मात्र लंकेश्वर रावण अस्वस्थ झाला. आपल्या दोन्ही पुत्रांना आणि बंधूला गमावल्यामुळे बेचैन झाला, संतापला आणि स्वतः युद्धासाठी आला. राम रावण युद्धाला सुरुवात झाली. दोन्ही योद्धे धुरंधर, त्यामुळे कोणीही मागे हटण्याचा प्रश्नच नव्हता. पण आता मात्र रावणानं कपटी युद्धास सुरुवात केली. जमिनीवरून त्याने आकाशात उड्डाण केलं. आता आपण काय करणार? हा तर आकाश मार्गाने युद्ध करू पाहतोय. चिंता करू नकोस. मी माझं शक्तीनं विराट रूप धारण करून प्रभू श्रीरामांना माझ्या पाठीवर घेतो. हे प्रभू, तुम्ही माझ्या पाठीवर विराजमान होऊन निसंकोचपणे रावणाशी युद्ध करावं. क्षणाचाही विलंब न करता हनुमानानं विराट रूप धारण केलं आणि श्रीरामांना घेऊन आकाशात उड्डाण केलं. हनुमानाचं हे रूप पाहून रावण सुद्धा आश्चर्यचकित झाला. आकाशातही त्याचे सारे बाण निष्फळ झाले. आता मात्र त्याच्या अस्वस्थतेनं आणि संतापानं परिसीमा गाठली होती. आता वेळ आली होती. दुष्ट लंकेश्वर रावणाचा वध करण्याची, त्याच्या या विचलित मनोवृत्तीचा फायदा घेत त्याला संपवण्याची. विभीषणानं रावणाच्या नाभीमध्ये अमृत असल्यानं रावणाच्या नाभीत बाण मारण्याची श्रीरामांना विनंती केली. प्रभू श्रीरामांनी रावणाच्या नाभीत बाण मारताच रावण कोसळला. प्रभू श्रीरामांनी रावणाला परास्त करून युद्ध जिंकलं होतं. लंकेच्या जनतेला दुष्ट क्रूर रावणाच्या जाचातून मुक्त केलं. सर्वांनी प्रभू श्रीरामाबरोबरच महापराक्रम सब ना सकते हुए जय श्री राम.
और दिव्य हिंदी न्यूज की ओर से अयोध्या झांकी के सभी कार्यकर्ताओं पदाधिकारी हमारा हार्दिक स्वागत करते हैं। बहुत ही सुंदर टीम, बहुत ही सुंदर।